मित्रांनो सप्रेम नमस्कार. मी आहे विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे. मित्रांनो, माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर, जिथे हजारो गिर्यारोहकांनी पाऊल ठेवले, पण त्यापेक्षा तब्बल 2200 मीटरने लहान असलेला एक पर्वत आजही मानवासाठी अजेय आहे. मित्रांनो, लोक म्हणतात तिथे वेळ वेगाने धावते, कोणी म्हणतात तो एलियन्सने बनवलेला पिरॅमिड आहे, तर कोणाच्या मते तिथे आजही शिवशंभूचा वास आहे. पण मित्रांनो, या निवड कथा आहेत की यामागे काही ठोस विज्ञान दडले? रशियन डॉक्टरने केलेले टाइम मशीनचे दावे खरे आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं, एव्हरेस्ट सर करणारा माणूस कैलास पर्वतासमोर का हतबल होतो? मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कैलास पर्वताशी प्रत्येक गूढ रहस्याचा विज्ञानाच्या नजरेतून पर्दाफाश करणार आहोत. मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत की का इथल्या एका सरोवराचं अमृतासारखं गोड असं पाणी आहे, तर दुसऱ्या सरोवराचं पाणी विषारी आणि खारट का आहे? मित्रांनो, हा पर्वत जगाचा केंद्रबिंदू म्हणजेच ॲक्सिस मुंडी मानला जातो. जर तुम्हाला वाटत असेल की तिथे कोणती अदृश्य शक्ती लोकांना वर जाण्यापासून रोखते, तर थांबा, कारण सत्य यापेक्षा खूप वेगळं आणि रंजक आहे. मित्रांनो, विज्ञानाच्या या प्रवासात सामील होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण कैलास पर्वताशी वास्तव्य आज तुमच्या समोर मी मांडणार आहे. कधी ऐकलंय का अशा जागेबद्दल जिथे असं म्हणतात की वेळ नेहमीपेक्षा जास्त वेगाने चालतो? एक असा पर्वत ज्यावर आजपर्यंत कुणीच चढाई करू शकलेलं नाही. आज आपण अशाच एका रहस्यमय जागेबद्दल बोलणार आहोत, कैलास पर्वत. चला, यामागे दडलेलं सत्य काय आहे ते जाणून घेऊया. हाच तर मूळ प्रश्न आहे. जगातलं सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट, त्यावर हजारो लोकांनी यशस्वीपणे चढाई केलीये. मग कैलास पर्वतावर कोणी का चढू शकलं नाही, जो उंचीने त्यापेक्षा खूपच लहान आहे? या सगळ्या रहस्याची सुरुवात झाली 1999 मध्ये. तेव्हा रशियन डॉक्टर अर्न्स्ट मुल्दाशेव यांनी त्यांच्या मोहिमेनंतर काही धक्कादायक दावे केले. ते म्हणाले की कैलास पर्वताजवळ वेळ वेगाने धावतो आणि माणसाचं वय लवकर वाढतं. त्यांच्या याच दाव्यामुळे हे रहस्य जगभर पसरलं. पण या दाव्यात खरंच काही तथ्य आहे का, की यामागे विज्ञान आहे की निव्वळ कल्पना? ठीक आहे, तर या दाव्यांमागचं सत्य शोधण्याआधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की हा पर्वत इतका पूजनीय का मानला जातो. कैलास पर्वत हे काही एका धर्मापुरतं मर्यादित नाहीये. खरं तर 4 प्रमुख धर्मांसाठी हे शिखर अत्यंत पवित्र आहे. हिंदूंसाठी हे भगवान शिवाचं घर आहे, बौद्धांसाठी हे देवता चक्रसंवर यांचं ध्यानस्थान आहे, जैनांसाठी हे ते ठिकाण आहे जिथे त्यांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांना मोक्ष मिळाला, आणि तिबेटच्या प्राचीन बौद्ध धर्मात तर याला स्वर्ग आणि पृथ्वीला जोडणारा स्तंभ मानलं जातं. या पर्वताची रचनासुद्धा खूपच खास आहे. त्याचा आकार जवळजवळ एका अचूक पिरामिडसारखा आहे, ज्याची चारी पृष्ठभाग 4 मुख्य दिशांना तोंड करून आहेत. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पर्वतासाठी अशी रचना मिळणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. हा फक्त एक अविश्वसनीय योगायोग आहे की यामागे काहीतरी मोठं रहस्य दडलंय? आणि इतकंच नाही, या पर्वताच्या पायथ्याशी 2 अद्भुत सरोवरं आहेत. एका बाजूला आहे मानस सरोवर, ज्याचं पाणी गोडं आणि जीवसृष्टीने भरलेलं आहे, तर त्याच्या अगदी बाजूला आहे राक्षस ताल, ज्याचं पाणी पूर्णपणे खारं आणि निर्जीव आहे. एकाच ठिकाणी 2 पूर्णपणे विरुद्ध स्वभावाची सरोवरं असणं हे खरंच आश्चर्यकारक आहे. आता जरा विचार करा, याच एका पर्वताच्या परिसरातून आशियातल्या 4 मोठ्या नद्या उगम पावतात: सिंधू, सतलज, ब्रह्मपुत्र आणि कर्नाली. या नद्या कोट्यावधी लोकांच्या जीवनाचा आधार आहेत. त्यामुळे कैलास पर्वताचं केवळ धार्मिकच नाही, तर भौगोलिक महत्त्वही प्रचंड आहे. तर मग एवढं सगळं महत्त्व असूनही या पर्वतावर कोणी चढाई का करू शकलं नाही? यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे की कारण काहीतरी वेगळंच आहे? चला, आता मुख्य प्रश्नाकडे वळूया. इतिहासात डोकावून पाहिलं तर काही प्रयत्न नक्कीच झालेत.
1926 मध्ये ह्यू रटलेज यांनी याला अशक्य म्हटलं. 1985 मध्ये जगातले महान गिर्यारोहक रेनहोल्ड मेस्नर यांना चीनने परवानगी देऊ केली, पण त्यांनी ती नाकारली. आणि 2001 मध्ये जेव्हा एका स्पॅनिश टीमला परवानगी मिळाली तेव्हा जगभरातून इतका विरोध झाला की चीन सरकारला कैलासवर गिर्यारोहण करायला कायमची बंदी घालावी लागली. आता प्रश्न येतो की रेनोल्ड मेस्नर, जगातला एवढा मोठा गिर्यारोहक, त्याने का नकार दिला असेल? ते तर जगातले पहिले व्यक्ती होते ज्यांनी 8,000 मीटरपेक्षा उंच असलेली सर्व 14 शिखरं सर केली होती. पण त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी सल्ला दिला की ज्याला लोक देव मानतात त्यावर बूट ठेवून चढणं योग्य नाही, आणि याच श्रद्धेचा आदर करत त्यांनी चढाई करण्यास नकार दिला. तर यामागचं खरं कारण कोणतीही अदृश्य शक्ती किंवा रहस्यमय अडथळा नाहीये. उत्तर त्याहूनही खूप जास्त शक्तिशाली आहे. ती म्हणजे मानवी श्रद्धा. जगभरातल्या कोट्यावधी लोकांच्या धार्मिक भावनांचा आदर करणं हेच यामागचं खरं कारण आहे. आणि ह्या श्रद्धेमुळे या पर्वतावर कोणीही चढाई करत नाही, आणि आता त्यावर कायदेशीर बंदीसुद्धा आहे. बरं, श्रद्धेचा आदर करणं हे एक उत्तर झालं. पण मग त्या धाव्यांचं काय ज्यांनी या रहस्याला जन्म दिला? डॉक्टर मुल्दाशिव यांनी सांगितलेल्या वेळवेगानं चालण्याच्या गोष्टी किंवा हा पर्वत मानवनिर्मित असल्याच्या कथा, त्या खऱ्या आहेत का? चला आता या दाव्यांचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून विश्लेषण करूया. बऱ्याचदा गिर्यारोहकांना वाटतं की त्यांना अचानक डोकेदुखी सुरू झाली किंवा गोंधळल्यासारखं वाटतंय. हे काही अदृश्य शक्तीमुळे होत नाही. याला अल्टिट्यूड सिकनेस म्हणतात. जास्त उंचीवर ऑक्सिजन कमी असतो, ज्यामुळे मेंदूला सूज येते आणि अशी लक्षणं दिसू लागतात. आणि तो जो दावा आहे की कैलास पर्वत मानवाने बनवलेला पिरामिड आहे, तेही खरं नाहीये. भूगर्भशास्त्र सांगतं की लाखो वर्षांपूर्वी हिमनद्यांच्या प्रवाहामुळे पर्वताची झीज झाली आणि त्याला असा पिरामिडसारखा आकार मिळाला. आल्प्समधला मॅटरहॉर्न पर्वत हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. आता राहिला प्रश्न राक्षसतालच्या खाऱ्या पाण्याचा. यामागेही कुठलाही राक्षस नाहीये, तर शुद्ध विज्ञान आहे. हे एक एंडोरिक सरोवर आहे, म्हणजे यातून पाणी बाहेर वाहत नाही. पाण्याचं बाष्पीभवन होतं, पण क्षार मात्र मागेच राहतात. हजारो वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू असल्यामुळे ते पाणी इतकं खारं झालं आहे. ठीक आहे, हे सगळं तर समजलं. पण तो सर्वात मोठा दावा, वेळ वेगाने धावण्याचा, त्याचं काय? केस आणि नखं लवकर वाढतात हे खरं आहे का? या सगळ्या दाव्यांचा मूळ स्रोत कोण आहे? डॉक्टर मुल्दाशिव. पण ते कोणी भौतिकशास्त्रज्ञ नव्हते, तर डोळ्यांचे सर्जन होते. त्यांचे दावे कधीही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले नाहीत. इतकंच नाही तर ते जलपरी, वॅम्पायर आणि ड्रॅक्युलाचा किल्ला यांसारख्या काल्पनिक गोष्टींवरही विश्वास ठेवायचे. मग अशा व्यक्तीच्या दाव्यांवर किती विश्वास ठेवायचा? एक दावा असाही केला जातो की कैलास पर्वताचं स्थान गणितीयदृष्ट्या एकदम अचूक आहे, ज्यात 6666 या अंकाचा उल्लेख होतो. पण जेव्हा आपण खरं अंतर तपासतो तेव्हा लक्षात येतं की हे आकडे केवळ अंदाजे आहेत, अचूक नाहीत. त्यामुळे यातही कोणतं गूढ नाहीये. तर मग या सगळ्या अलौकिक कथा जर खोट्या असतील तर काय कैलास पर्वतामध्ये काहीच विशेष नाहीये? असं अजिबात नाही. उलट खरा चमत्कार काहीतरी वेगळाच आहे. खरा चमत्कार हा आहे की ज्या युगात माणसाने समुद्र, अवकाश आणि चंद्रावर विजय मिळवला, त्याच युगात संपूर्ण मानवतेने एकत्र येऊन ठरवलं की या एका शिखरावर चढाई करायची नाही. त्याला जिंकायचं नाही, तर त्याचा आदर करायचा. आणि खरं तर हाच या पर्वताचा खरा संदेश आहे. कैलासचा खरा चमत्कार कोणत्याही अदृश्य शक्तीत किंवा वेगाने चालणाऱ्या वेळेत नाहीये. तो आहे मानवाच्या सामूहिक श्रद्धेमध्ये आणि आदरामध्ये. हे आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवतं. काही गोष्टी जिंकण्यासाठी नसतात, तर फक्त आदर करण्यासाठी असतात. आणि कदाचित या धावपळीच्या जगात हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर कैलास पर्वतावर कोणीही चढू न शकण्यामागे कोणतीही जादुई शक्ती किंवा अदृश्य शक्ती नाही. त्यामागे 3 मुख्य कारणं आहेत. एक आहे भौगोलिक अडथळे. मित्रांनो, हा पर्वताचा 90 अंशाचा उभा उतार. दुसरा आहे धार्मिक आदर. करोडो लोकांच्या श्रद्धेचा मान राखण्यासाठी महान गिर्यारोहकांनी तिथे चढण्यास नकार दिलेला आहे. आणि तिसरी गोष्ट आहे कायदेशीर बंदी.
मित्रांनो, चीन सरकारने या पर्वताच्या पावित्र्यासाठी तिथे चढाई करण्यास कायमची बंदी घातलेली आहे. आणि मित्रांनो, कैलास पर्वत हा केवळ दगडाचा डोंगर नाही, तर तो विज्ञान आणि श्रद्धा यांचा एक अद्भुत संगम आहे. मित्रांनो, अफवापेक्षा ज्या अफवा असतात, तर त्या अफवांपेक्षा विज्ञानावर विश्वास ठेवणे हेच खऱ्या अर्थाने बुद्धीचे लक्षण आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? आपलं अभिप्राय नक्कीच व्यक्त करा. आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन दाबून माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओ ह्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो.